ए दादा सौरभ बूम बूम तर घ्या ना आहे का हो सौरभ लावा थांबा महाराज काय संकेत आहे वासराने सर्व सातही नंदी दोष जे आहे ते या ठिकाणी वाहतुकीच्या सर्व या ठिकाणी आलेले आहे. एक एक नंदी दोष जो आहे तो येण्यास सुरुवात झालेली आहे. अरे हे समोर सांग सर इकडे बरे हे मामा हे मध्ये मामा जरा असं असं क्रॉस हा हा मामा नेडरी मामा मामा बरी तुम्ही साईडला या मामा हल्ले कुठे आकडे झाले थोडे थोडे हा दादा दादा हा चला होय अण्णा अण्णा मग हाक बडो काका तर काय अण्णाकडे सर ना जरासं कडल असं असं क्रॉस ना भाऊ हा निंद्रे हंगे आले 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 बाकीचे बसा खाली बाकीचे बसला तिथे थांब 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 दोन्हीकडे पण तसंच आहे दोन जाईल इकडे आले का
रामदैवत शिवयोगी सिद्धारामची यात्रा 12/1/2025 पासून सुरुवात झाला. पहिल्या दिवशी यांनी म्हणजे हळदीचा कार्यक्रम, 13 तारखेला अक्षता कार्यक्रम, आज 14 तारीख मकर संक्रांत, महत्वाचा दिवस. आज नंदीध्वज व मैदानावर इतकं सुंदर इथे आले म्हणजे आता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधीच आले नाही आणि निर्विघ्नपणे आले नंदीध्वज. गोमविधी चांगला झाला. तर माझा जो भाकणूक आहे वासरूनं कुठल्या याला नुसतं तोंड लावला, मलमिश्र नाही किंवा मलमूत्र नाही आणि वासरू शांत होता. त्यामुळं आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं. काय राहणार आहे परिस्थिती? गेल्या वर्षी जे झालं तेच ते असं राहणार. पाऊस आता मलमिश्रण नाही, मलमूत्र नाही काय, त्यामुळं गेल्या वर्षी पाऊस झाला त्याप्रमाणेच राहणार आणि वातावरण शांत राहणार. भक्तांना काय संदेश द्याल? बघताना तेच म्हणलं की ना की बा ते एकाही आणा झाला म्हणजे तोंड लावलं नाही काय, म्हणजे सर्व स्थिर राहणार, स्थिर राहणार, कुठे याला तोंड लावलं नाही ते सगळं स्थिर राहणार आहे स्थिर यावर्षी. राहणार, स्थिर राहणार. पाऊस पाणी सगळं व्यवस्थित होणार हा, का? स्थिर आता दाखवा लागलाय. पाऊस पाणी सगळं व्यवस्थित. नाहीतर वर्षाला मलमूत्र किंवा मलविसरण होत आहे, यावेळी दोन्ही नाही. तर आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतं. पीक पाणी चांगलं होणार, रोगराई रोग वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही, नाही. हे महत्वाचं आहे. रोगराई वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल नाही.